नमस्कार, मी माधुरी पवार. गेल्या 2 दिवसात खूप न्यूज स्प्रेड होत आहेत. माधुरी पवार यांना नाचवलं, हिंगोलीच्या कार्यक्रमावरून बऱ्याच गोष्टी आता खूप स्प्रेड होत आहेत आणि फार विचित्ररित्या स्प्रेड होत आहेत. तर माझी ही बाईट आहे ती प्रसार माध्यमांसाठी आहे, कारण माधुरी पवार हे नाव कुठल्याही स्टंटबाजीने आलेलं नाहीये आणि कुठल्याही पब्लिसिटीने आलेलं नाहीये. माधुरी पवार ही आजपर्यंत तिच्या कलेवर उभी राहिलेली आहे. तिचं साम्राज्य हे कलेनी तयार केलेलं आहे, जे माझ्या मागे पण तुम्ही बघताय. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर एकदा जाऊन सर्च करा आणि मग तुम्हाला कळेल. महाराष्ट्राची पहिली अप्सरा हा किताब मी जिंकलेला आहे आणि मी जिंकून पुढे आलेली आहे. कुणासाठी ते दूषण लावायचं, कुणाला नाचवलं, कुणाला काय, हे तुम्ही प्रसार माध्यमांनी स्वतःहून ठरवलं, ठीक आहे. पण त्याच्या मागे तुम्ही प्रत्येक कलाकाराला नाचवलं वगैरे, आणि हे ज्येष्ठ नेते, जे मोठे मोठे नेते आहेत ते सुद्धा हेच म्हणतात नाचवलं. हे खूप विक्षिप्त आहे ऐकायला, कारण महाराष्ट्रात कला सादर केली जाते, त्याचं सादरीकरण केलं जातं. आणि माधुरी पवारनी आतापर्यंत तिची कला सादर केलेली आहे रंगमंचावर. रंगमंच जरी एक असला, नऊवारी साडी घालून जरी आपण सादरीकरण करत असलो तरी आपण सादर काय करतो याचं प्रत्येकाला भान असावं. आणि माधुरी पवारनी ते आतापर्यंत भान ठेवलेलंच आहे, म्हणून तिचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. पण आज तुमच्या बातम्यांमुळं, तुमच्या प्रसार माध्यमांमुळं, टीव्हीवरती सगळीकडे तेच दाखवताय, नाचवलं नाचवलं नाचवलं. आणि हे पहिल्यांदा होत आहे आणि हे एक कलाकार म्हणून मला अजिबात ऍक्सेप्ट नाहीये. आणि त्याचा त्रास मलाही होतोय आणि माझ्या प्रेक्षकांना सुद्धा होतोय की हे असं कसं हेडलाईन देऊ शकतात. कारण आजकाल तुमच्या हेडलाईन फक्त बघितल्या जातात, कोणीही जाऊन त्याच्यामध्ये नक्की बातमी काय आहे एवढा वेळ प्रेक्षकांकडे नाहीये, नागरिकांकडे नाहीये. आणि राहिला प्रश्न की ही गोष्ट किंवा हा कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा पूर आलाय, त्याच्यामध्ये नुकसान झालंय, हे पूर्ण देशाला माहितीये. पण ही एकच गोष्ट नाहीये. मोठे मोठे बॉलिवूड सेलिब्रिटी, मोठे मोठे नेते त्यांचा कार्यक्रम घेत आहेत, दांडियाचा कार्यक्रम घेत आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते जात आहेत, ते करतात. आम्ही आमची कला सादर करायला जातोय आणि तिथं ऑलरेडी प्रेक्षक वर्ग जमलेला होता, त्यामुळे कार्यक्रम कॅन्सल करता नाही आला, कारण तुडुंब भरलेले होते प्रेक्षक. त्यांचीही नाराजगी होणं हे कलाकारांसाठी फार दूषण आहे. आम्ही आमची कला सादर करतो, मी माझी कला सादर करते आणि त्याच्यावरती मी उभी आहे. दुसरे कुणासाठी तुम्ही काय दूषण लावताय आणि दुसरे कसे नाचतायत, दुसरे काय करतायत, हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण त्याच्यासाठी आजपर्यंत कोणी समोर आलेलं नाही आणि ती गोष्ट होऊ नये म्हणून प्रयत्नही केले गेलेले नाहीयेत, हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पण हा वैयक्तिक प्रश्न फक्त माझा आहे की माधुरी पवार जर तुम्ही नाव वापरत असाल तर तिथं नाचवणं योग्य नाहीये. एकदा मागे जा, माधुरी पवारचा रिसर्च करा. माधुरी पवार कुठून आलीये, कशी आलीये आणि ती कशावरती उभी आहे आणि प्रेक्षक तिला का प्रेम करतोय हे तुम्ही नीट तपासा आणि मग हेडलाईन द्या. एवढीच विनंती. थँक्यू.